कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं लग्न कसं झालं? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज सर. अरेंज मॅरेज. लव्ह मॅरेज. अभ्यासाचा उपयोग काय झाला म्हणूनच सांगतो ना लव्ह मॅरेज. नाही नाही, मी काय बोलल्याच नाहीत त्या. अरेंज मॅरेज, अरेंज मॅरेज, अरेंज मॅरेज, त्या एकदम पेपर ब्लँक कम्प्लीट. लव्ह मॅरेज. अरेंज मॅरेज. अरेंज. हो ना. मग या सगळ्या मैत्रिणी अरेंज करत असताना आपल्याला कसा काय वेळ मिळाला? या मैत्रिणी दूर गेल्यावर कसं काय? कुणीच कोणाला विचारलं नाही. म्हणजे असं म्हणते की कोणते प्रपोज केलं असेल, पण आम्ही दोघांनी एकमेकांना प्रपोज नव्हतं केलं. असंच कळालं, असंच समजलं. सांगा, तुमची मैत्री एकदम घनिष्ठ होती ना? पण तिनं मला पण नव्हती सांगितली. हात सोडला कधी मग? सर मला हात धरला नंतर नाही, 10वी नंतर हात धरला मग हिचा सोडला. सर मला माहित होतं आमचं कुंभोज माहेर ना, त्याच्या शेजारी ह्यांचं गाव नाहीच. मग आमचं ही खास मैत्रीण जरी असली तरी ही गारगोटीला हॉस्टेलला होती. मग आमचा संपर्क होता. मग मी कधी कधी पत्र पण लिहायची तिला. काय तुम्ही मागे वळून काय खाडाखोडा करताय? काही नाही, ते काय सांगते बघ. काय पेपर फोडू नको असं चाललंय. बोला बोला, मग काय झालं? मग त्या वयातल्या त्या दोघांना पण मी बघितले होते. हो, कुठे? आणि आजी बघ, बाहुबलीला. हे दोघांना नाही, असं मला माहित नव्हतं तेव्हा. नंतर मला समजलं, अच्छा तोच तो असं. नाही, पण तोच तो होता. तोच ह्यांच्यावर कसा काय असायचा? असं काही नव्हतं. थांबा ना, बोलू द्या ना आता. सर त्यांचा ग्रुप आलेला हो. मग त्या ग्रुपमध्ये मी पण आलेली भेटायला, ह्यांनी मला बोलवलेलं. आणि तेव्हा नंतर माझ्या ग्रुपमध्ये काय 2-3 मुलं 2-3 मुली होत्या. नंतर माझ्या लक्षात मला सांगितलं हिने की तो होता, तो त्यातला एकटा तो आहे. तो आहे. हे तुम्हाला एकटीला सांगितलं? मला आम्ही तसं क्लोज होतो. पण इतक्या जवळच्या या मैत्रिणी लहानपणापासून सावली असून सांगितलं नाही? तिला मी घाबरतो. थांबा एक मिनिट, आता नका बाजू का घेऊ. नाही, खरंच मी तिला पत्र लिहून कळवलं होतं की नाही. थांबा. मगाशीच त्यांनी विधान केलंय, टीव्हीत रेकॉर्ड झालंय. सगळ्यांना माहिती होतं, मला माहित नव्हतं. काय हो? त्या आम्हाला घाबरत होत्या म्हणे. हे मला परवा समजलं की असला तसला विषय तिच्या समोर बोलत नाही. अडचूला आमच्या काय चालत नाही ते करेक्ट. अशा तऱ्हेने त्यांचं लव्ह मॅरेज झालं. आपलं अरेंज मॅरेज. आपलं अरेंज मॅरेजच आहे, पण त्याच्यात पण एक छोटी गंमत झाली. काय झाली गंमत? म्हणजे मला जेव्हा कॉल आला त्यांचा की असं पाहायला येतोय, घरी येतोय म्हणून, त्यावेळेस मी माझ्या मम्मीचा, म्हणजे माझी मम्मी शिवण क्लास घ्यायची, तर तिची तब्येत बरी नव्हती म्हणून मी थोडीशी बाहेर गेले होते तिचा क्लास घ्यायला. तर तिथे मला कॉल आला. मग त्यांना म्हटलं ठीक आहे, मी मुलगीच बोलते, जिच्यासाठी तुम्ही येणार आहे ती मीच बोलते स्वाती, आणि ठीक आहे तुम्ही या म्हटलं. मग मी गाडी घेऊन आले आणि कसे अपार्टमेंटच्या त्या साईडनी ते आले आणि अपार्टमेंटच्या या साईडनी एका गेटनी मी आले. अशी गाडी माझी थांबली आणि मग ते असे बेल वाजवत विचारत होते की असे पाटील कुठे राहतात. ते एकांची बेल वाजवणार तोपर्यंत मी तशीच पळत गेले. म्हटलं ज्या पाटील तुम्हाला म्हणजे ज्यांना शोधत आलात ना, ती मुलगी मीच आहे, तुम्ही चला माझ्या पाठोपाठ माझ्या घरी. तर मग मी त्यांना घेऊन घरी आले. त्यांना म्हटलं आता बसा, मी 2 मिनिटात रेडी होऊन येते. त्यांना बसवलं. मग साडी वगैरे नेसून आल्यानंतर मग आम्ही आमचं म्हणजे बोलणं वगैरे झालं. पण मम्मीची तब्येत बरी नसल्यामुळे त्यामुळे मग मीच घेऊन आले, मीच सगळं बोलणं वगैरे केलं. स्वतःच ठरवलं. हो ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.